नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रणालीज किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत पायनॅपलचा शिरा। त्यासाठी घेतलं आपलं एक तूप, 2 चमचे तूप आहे, काजू बदाम, मनुका आणि इकडे साखर, दूध आणि पायनॅपलचा पल्प आणि पायनॅपल आणून घरी सुद्धा बनवू शकतो आपण। मी पल्प घेतलाय, हा मार्केटमध्ये भेटतो आपल्याला। 1 ग्लास पाणी आणि हा बारीक रवा। चला तर आता गॅसवर आपण कढई ठेवतोय आणि गॅस पेटवून घेऊया। तर आपली कढई चांगली तापली, याच्यामध्ये आपण रवा टाकतोय आता। तर आपला रवा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा, लालसर म्हणजे मीडियम, जास्त नाही। आणि सतत परतत राहायचं, नाहीतर आपल्या कढईला खाली लागू शकतो। आणि गॅस मीडियम ठेवायचा आणि एका साईडला आपलं पाणी गरम करत ठेवायचं। तर आता याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालणार आहोत। तर रवा आपला असं सुटसुटीत झाला पाहिजे, हे बघा असं। तर आपला आता रवा भाजून झाला, याच्यामध्ये आपण थोडंसं दूध टाकणार आहोत। आता याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत। आता याच्यावर जरा झाकण ठेवूया। आता आपल्याला याच्यावरचं झाकण काढायचं, याच्यामध्ये आपल्याला पायनॅपलचा पल्प टाकायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे, किती तुम्हाला गोड पाहिजे तेवढी। साखर थोडी प्रमाणातच टाकायची, कारण का पल्प पण गोड असतो। मगाशी सांगायचं राहिलं की याच्यामध्ये वेलची पावडर सुद्धा घ्यायची आहे, मी ॲड करायला विसरले, सो आता आठवलं। आणि वेलची पावडर पूर्ण शिरा झाल्यावर टाकायची, कारण का त्यामुळे स्मेल पण छान येतो आणि टेस्ट पण भारी लागते। तर आपला पायनॅपल शिरा रेडी झालाय, त्याच्यामध्ये आपण काजू बदाम टाकूया। तर आपला पायनॅपल शिरा रेडी झालाय, तर आता आपण सर्व करूया। तर आपला पायनॅपल शिरा रेडी झाला, साध्या सोप्या पद्धतीने बनवलाय। कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।